नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावर एक सविस्तर वृत्त। इसवी सन 1940 पूर्व सातबारा फेराफार बऱ्याच तहसील दप्तरी नोंदीचं नसल्याने कुणबी नोंद सापडूनही लाखो मराठा कुटुंब कुणबी जात प्रमाणपत्रांपासून वंचित। ओबीसी आणि ओबीसीचे उपवर्गातील 407 जातींचे सातबारे फेराफार पाहूनच जात प्रमाणपत्र दिली जातात का? कारण की एसटी, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या सर्व मागासवर्गातील जातींना महाराष्ट्र राज्य जात प्रमाणपत्र जात पडताळणी कायदा 2001 नुसार आणि त्यांच्या सुधारित 2012च्या कायद्यानुसार जात प्रमाणपत्र दिले जातात आणि जात पडताळणी होते। मग मराठ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देताना तहसीलदार आणि प्रांत अधिकारी जमिनीचे सातबारे फेराफार अट घालून कुणबी प्रमाणपत्र का नाकारतात? जात प्रमाणपत्र 2001 आणि 2014 कायद्यात जमिनीचे सातबारा आणि फेराफार पाहूनच जात प्रमाणपत्र द्यावे असा कुठेही उल्लेख नसताना, परंतु काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळू नये म्हणून प्रयत्न होताना यावरून आता दिसत आहे। सर्व कायदेशीर बाबी पाहता जात प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या अर्जदारांनी स्वतःच्या कुटुंबातील ज्या व्यक्तींची 1967 पूर्व कुणबी जातीचा नोंद आहे त्याची आणि अर्जदाराने घोषणापत्रात दाखवलेल्या वंशावळीचे आणि दावा केलेल्या जातीच्या कागदपत्रानुसार सक्षम अधिकाऱ्यांचे समाधान होत नसेल तर त्या सक्षम अधिकाऱ्यांनी अर्जदाराची गृह चौकशी करून त्या अहवालानुसार जात प्रमाणपत्र द्यायचे की नाकारायचे ठरवायचे असते। पण कुणबी प्रमाणपत्र विषयी तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयात बसून जात प्रमाणपत्र कोणास द्यायचे की नाही हे सक्षम अधिकारी ठरवतात। हे सरासर चुकीचे आहे व हा मराठा समाजावरती अन्याय आहे हे यातून दिसून येते। न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून शासनाने मराठा जातीतील जवळजवळ 57 लाख कुटुंबाच्या कुणबी नोंदणी शोधून काढल्यात। इसवी सन 1865 ते 1967 पूर्व काळातील असल्याने अर्जदारास त्यांच्याशी असलेले नाते दाखवण्यासाठी सक्षम अधिकारी सातबारा फेराफार उतार्याची मागणी करत आहेत आणि इसवी सन 1940 पूर्वीच्या काळात अनेक गावात सातबारे नव्हते आणि कडईपत्रक नव्हते। ही चूक अर्जदाराची नाही, तरीही जात प्रमाणपत्रात सक्षम अधिकारी सातबारा फेराफार कडईपत्राची मागणी करताना दिसत आहे, जेणेकरून मराठा जातीतील नागरिकास कुणबी नोंद मिळालेली असली तरी त्यास कुणबी प्रमाणपत्र मिळू नये म्हणून प्रशासन हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करताना दिसत आहे। एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, ईसीबीसी प्रवर्गातील हजारो जातीकडे शेतजमीनच नाही, मग त्यांना सातबारा फेराफार नसताना इतर कागदपत्र आणि स्थानिक चौकशी अहवालानुसार जात प्रमाणपत्र दिले जाते। त्याच धर्तीवर कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही असा प्रश्न मराठा समाजाकडून आता उपस्थित होत आहे। जमिनीचे सातबारे फेराफार त्या काळात शासन दप्तरी नोंद नाही म्हणून त्या पात्र कुटुंबास जात प्रमाणपत्र नाकारणे हा त्या कुटुंबाचा होणारा मोठा अन्याय आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन कुणबी प्रमाणपत्र पात्र असलेल्या कुटुंबास स्थानिक गृह चौकशी अहवालानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी आता मराठा समाजाकडून जोर धरू लागली आहे। तरी राज्य सरकारने या गोष्टीचा विचार करून यामध्ये बदल करून कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काम सुलभ करावे। यामुळे ज्या लाभार्थ्यांनी कुणबी नोंद मिळाली आहे परंतु जमीन नाही म्हणून सदरी प्रकरण अडकून ठेवू नये। तरी न्यायाधीश शिंदे समितीने वरील गोष्टींचा विचार करावा अशी मागणी आता मराठा समाजाकडून होऊ लागली आहे। आज शिंदे सरकारने मराठा आरक्षणाकरता नियुक्त केलेली न्यायमूर्ती शिंदे यांची समिती आमच्या भूमीमध्ये आलेली आहे। ही शिंदे समिती माझ्या म्हणण्याप्रमाणे फक्त संधीवर संधी मिळवण्याची समिती आहे, कारण 2 महिन्याचा अवधी पुन्हा या शिंदे सरकारने दिलेला आहे। मला मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाचा पाठिंबा जोडून एक प्रश्न विचारायचा आहे शासनाला की तुम्ही आजपर्यंत कुठलं आरक्षण या महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या समित्या नेमून पुरावे स्वीकृती कक्ष नेमून दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर द्या। EWS 10% ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकारने आरक्षण 10% दिलं त्यावेळी अशा प्रकारचं काही केलं होतं का? आणि आता आमचे दोन्ही सहकारी व इतरही सहकारी सांगताय की अतिशय पुरातन काळापासून आम्ही कुणबी आहोत, मराठा कुणबीच आहेत असे न्यायनिवाडे सुद्धा आम्ही आता या समितीकडे दाखल करत आहोत। अनेक आमचे मराठा बांधव आत्महत्या करतायत। काल सुद्धा आमच्या अंबाजोगाई तालुक्यात गिरवलीमध्ये एका मराठा बांधवांनी आत्महत्या केली। मनोज जरांगे पाटील आज अतिशय त्यांची प्रकृती खालावलेली आहे। नरेंद्र मोदी हे शिर्डीमध्ये येतात आणि तिथे साधा उल्लेख सुद्धा मनोज जरांगे पाटलासारख्या गरीब मराठाचा करत नाही।
यावरून या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारला गरीब मराठ्यांची कदर नाही हे स्पष्ट होतंय. त्यामुळे एक मराठा नागरिक म्हणून मी ह्या समितीचा धिक्कार करते. ही समिती केवळ आमच्या मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी नियुक्त केलेली आहे. येस मराठीसाठी संजय चांदघोडे, पुणे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.